कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। कशी दिसते ही साडी? खूप छान, रंग खुलून दिसतोय तुला। हो ना? तू बस, मी आणते। ओ, श्रीकांत जेजूंचा व्हिडिओ कॉल आलाय। घे ताई, घे ना अगं कॉल। तू ना ताई थांब तू। हाय जेजू। जीजू, आम्ही ही साडी ताईसाठी सिलेक्ट केली। कशी दिसतेय? छान आहे। जीजू, तुम्हाला माहितीये का आम्ही सगळे इथे साड्यांची खरेदी करतोय। एक मिनिट हा। ए हाय बोला। हॅलो। नमस्कार। आई, अगं बाई, नमस्कार। नमस्कार। सॉरी जीजू, तुम्हाला ताईशी बोलायचं असेल ना? एक मिनिट, मी आपली उगाचच नाही नाही, काही हरकत नाही, मी सावकाश त्यांच्याशी बोलेन, तुमचं चालू द्या। ताई ताई ताई, काय म्हणाले जीजू? कुठे काय म्हणाले? हा, मी बघितलंय, तुमचं सुरू होतं ना आखो आखो में इशारे। जानू, काहीतरी काय बोलतेस? तुला वाटतंय तसं काही नाही। हे बघ, आम्ही फक्त आणि फक्त आनंदीसाठी लग्न करतोय। प्रेम नसताना कोणीही कोणाशी लग्न कसं करेल? काही काय बोलतेय तू? तुला वाटतंय तसंच सगळं नसतं जानू। ओके ठीक आहे, तू हे लग्न आई बाबा आणि आनंदीसाठी करत असशील, मान्य आहे मला। पण एव्हा ना, तुला श्रीकांत जेजूंसाठी काहीतरी वाटत असेल ना? म्हणजे त्यांचा आवाज ऐकावासा वाटत असेल, त्यांच्याशी खूप गप्पा माराव्याशा वाटत असतील। हे असं काही नाहीये। ताई, अगं असं काय करतेस? अगं तू अशी वागत राहिलीस तर ते बोर होतील तुला। तू एक काम कर, तू बस इथे। अगं बस इथे। ताई, मी तुला सतत त्यांच्याशी प्रेमाने बोल किंवा त्यांच्या मागे मागे फिर असं म्हणत नाहीये, कारण लग्नात प्रेम, भांडण, रुसवे फुगवे हे सगळं काही असायला हवं। तू जर त्यांच्यावर रुसलीस तर त्यांना तुला मनवायचा आणि तुझ्यासाठी रोमॅन्टिक व्हायचा चान्स मिळेल। जानू, ताई, मी तर बाबा अशीच आहे, मला माझा पार्टनर रोमॅन्टिक असायला हवा, म्हणजे माझ्याशी बोलून त्याची सगळी टेन्शन्स दूर व्हायला हवी। त्याने मला काही सांगायच्या आधीच मला त्याच्या मनात काय आहे हे ओळखता यायला हवं, आणि मग त्याला असं वाटायला हवं की येस, ही जानूच मला पुढच्या जन्मी सुद्धा बायको म्हणून मिळायला हवी। मी तर त्याच्यावर खूप प्रेम करेन, वेड्यासारखं, अगदी वेड्यासारखं। मेल्या, मला म्हातारी म्हणतो हा? अगं बस बस, चालू दे तुमचं। आई, ही एक साडी पुरे मला। बर, मला पण ही एक साडी बस, ही पॅक करा। लक्ष्मी, तू साडी नाही घेतलीस? माझ्याकडे आहे तो, कशाला उगाच? अहो आई, मला एक साडी पुरे। बस एक साडी बस? हो, एक साडी बस। मग त्या 2 साड्यांचं काय करणार आहेस? कुठल्या 2? त्या पायाशी ज्या 2 ठेवल्या साड्या त्यांचं काय करणार आहेस? बाई, अरे त्या मला कलर आवडला ना, म्हणून मी ठेवल्या होत्या जरा बाजूला। मग आता तुला ही आवडली ना, मग त्या 2 देऊन टाक। ओ घ्या, त्या 2 घ्या। तुम्हाला आवडल्यात का? मग तिन्ही ठेवा। हो हो, चालेल ना। अगं ए ताई, लग्न भावना ताईचं आहे, तुझं नाही काय आहे? असू दे रे। मग काय झालं? भावना एका जागी बसणार आहे, मी हॉलभर फिरणार आहे, आणि मला छान दिसायलाच पाहिजे ना मोठी बहीण म्हणून। आणि तू पैसे देत असशील ना, तर मी आणखी 2 साड्या घेईन म्हणते। काय म्हणतोस? आणि तू घेतलेली साडी मला फार आवडली हा। लक्ष्मीताई, या घ्या तुम्ही खरेदी केलेल्या साड्या, कार्य अगदी उत्तम प्रकारे पार पडू देत। चला येतो मी। हो, तुम्ही बिल नाही दिलं? बिलाचं काय घेऊन बसलात? पहिलं घरातलं शुभ कार्य पार पडू देत, मग द्या सावकाश।
नाही पण तरी अंदाज यायला पाहिजे ना. असं म्हणता? नाही, तसं बिल मी तयार करून ठेवलं होतं, पण म्हटलं नंतर देऊ, लग्न सराईची धावपळ आहे. हे घे, तुम्ही काय आपल्या घरातलेच आहात. बरं, मी सध्या तुम्हाला एवढे देतो. हे एवढे ठेवा, बाकीचे उरलेले थोड्याच दिवसात देईन. काही हरकत नाही, माझ्याही 2 मुली आहेत, त्यामुळे मी समजू शकतो. हे तुम्ही. साडी पाहिजे? मग पैसे द्यावे लागतील. एकच पाहिजे? आनंदाने घर भरले आपले प्रेमळ साथीने हे कुटुंब नांदते. मन कधी ते दुःख इथे साहते, घर सारे सुखी नाहते. ही कुसुमाची वडिलांच्या छायेची, घर हे जण पृथ्वीवरी स्वर्ग वाटते. लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास. याला म्हणतात आईवरचं खरं प्रेम. या घरातल्या एकाच्याही मनात आलं नाही की आईला साडी घ्यावी असं. खरंच वेंकी, देव तुझं भलं करेल, हे माझे शब्द आहेत. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.